सर्वांना सलाम. मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की त्याने मला इकडं या मराठी सर्व्हिसमध्ये वचन सांगण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी त्याचे आभार मानते. तसंच अंकल जंबू आणि रुपा यांचे देखील मी आभार मानते की त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते आणि आजच्या विषयाला सुरुवात करू. परमेश्वराला पुन्हा एकदा त्याच्या चरणाजवळ येऊ आणि प्रार्थना करू की प्रभू आम्हाला हे वचन समजण्यासाठी त्याचं बुद्धी, त्याचं ज्ञान, त्याचं समज आम्हाला तो पुरवे. प्रार्थना करू. परमेश्वर पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो राजा, तुझी स्तुती आणि तुझा गौरव करतो प्रभू. यावेळेला तुझ्या समक्षतेमध्ये येण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू अनुग्रह केलास, तुझे आभार मानते बाप्पा. जे वचन प्रभू तू आमच्यापर्यंतसाठी दिलेलं आहे ते आम्हा प्रत्येकाला समजण्यासाठी राजा आमचं अंतःकरण तू उघड. पवित्र आत्मा मला देखील तू सहाय्य कर अशी प्रार्थना विनंती करते राजा. आम्ही तुला धन्यवाद देतो राजा, तू आमची प्रार्थना ऐकलीस, तुझे आभार मानते. प्रार्थना आमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणतो राजा, आमीन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आजच्या विषयाकडे जाऊ. आजचा विषय आहे देवाची पावित्र्य आणि मनुष्याची तुटलेली अवस्था. ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या पवित्रतेमध्ये आणि त्याच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेला आपली तुटलेली अवस्था किंवा आपण किती अशुद्ध आहोत ह्याची आपल्याला जाणीव होते. कारण मनुष्य नेहमी इतरांशी तुलना करतो, नाही का, एकामेकांशी बोलतो की बाबा मी सर्वांपेक्षा कसा आहे, श्रेष्ठ आहे, मी उत्तम आहे, मी चांगला आहे. पण तो स्वतःविषयी म्हणजे तेवढा तो जाणत नाही की तो कसा आहे. परंतु ज्या वेळेला तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येतो तेव्हा त्याला जाणीव होते की तो खरा कसा आहे, त्याचं जीवन कसं आहे. ह्याच्यासाठी आपण काही वचनाचा भाग बघू आणि त्याच्यातून समजून घेऊ की मनुष्य कसं परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये स्वतःला समजून घेतो. यशया ह्याचा 6वा अध्याय आणि 1 ते 5 वचने आपण बघू. यशया 6:1 to 5. 6वा अध्याय. मिळालं असेल तर वाचा. पाचपर्यंत. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस यशया भविष्यवक्ता आपण पाहतो की तो मंदिरात असताना मंदिर धुवायला पूर्ण भरून गेले आणि परमेश्वराच्या सिंहासनाला तो काही करतोय, आपल्या डोळ्यांनी तो पाहतोय आणि तिकडं जे सराफ देवदूत आहे ते काय म्हणत आहे, पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर असं म्हणून ज्या वेळेला ते बोलत आहे त्या क्षणाला त्याला असं जाणीव होते की तो कसा व्यक्ती आहे, वाईट व्यक्ती आहे. कारण 5व्या वचनात आपण बघतो की तो काय म्हणाला, हाय हाय माझी आता वाईट झाली, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. ज्या वेळेला त्याने परमेश्वराच्या उपस्थितीला बघितलं, परमेश्वराच्या उपस्थितीचा त्याने अनुभव घेतला, त्यावेळेला त्याला त्याची जाणीव झाली की तो कसा आहे, अशुद्ध ओठांचा आहे, अशुद्ध माणसांमध्ये तो राहतो. आणि हीच आहे देवाची पवित्रता काय आहे आणि मनुष्याची तुटलेली अवस्था काय आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला ह्या अध्यायामध्ये आणि ह्या 1 ते 5 वचनांमध्ये आपल्याला दिसायला मिळतील. तसंच मला एक सांगायचं आहे, पहिला जो माझा पॉइंट आहे ते म्हणजे देवाचे पवित्र म्हणजे काय.
देव कसा पवित्र आहे, तर त्याच्यासाठी आपण पाहू, देव केवळ चांगला नाही तर तो पूर्णपणे पवित्र आहे. यशाया 6 मध्ये आपण जसं वाचलं की त्या ठिकाणी स्वर्गदूत 3 वेळा म्हणत आहे, पवित्र पवित्र पवित्र. तर ह्याचा अर्थ असा आहे की देवामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप, कुठल्याही प्रकारची अशुद्धता, कुठल्याही प्रकारचा अन्याय किंवा कुठल्याही प्रकारचा अंधार त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येत नाही. तो पवित्र असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपवित्रता आपल्याला दिसत नाही. आपण पुन्हा एक वचन वाचू, 1 योहान ह्याचा 1 अध्याय 5वं वचन. 1 योहान 1st chapter 5 verse. देव कसा आहे, प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. आणि ज्या वेळेला आपण त्या प्रकाशात राहतो त्यावेळेला आपली अंधाराची सर्व कृत्ये त्याच्यासमोर कशी होतात, प्रगट होतात आणि आपण काय आहोत ह्याची आपल्याला काय होते, जाणीव होते. दुसरा पॉइंट आहे, देवाची पवित्रता मनुष्याला स्वतःची अवस्था दाखवते. ज्या वेळेला आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येतो त्यावेळेला आपली खरी अवस्था काय आहे हे आपल्याला जाणवते. ज्यावेळेस आपण त्याच्या उपस्थितीमध्ये जातो तेव्हा आपल्याला आपली स्वतःची अवस्था आपल्याला समजून येते. यशया ज्यावेळेस देवाला पाहण्याच्या आधी तो स्वतःच्या जीवनाविषयी एवढा दुःखी नसेल की मी कसा आहे किंवा कसा जगत आहे, परंतु ज्या वेळेला तो परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घेतो त्यावेळेला त्याला त्याची जाणीव होते की तो कसा आहे, अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. तो दुसऱ्यांच्या पापाबद्दल तिकडं बोलत नाहीये की हे लोक अशुद्ध आहे किंवा काय, पण तो स्वतःची जी स्थिती आहे ती तो त्या ठिकाणी काय करत आहे, कबूल करत आहे आणि तो स्वतःचे दोष त्या ठिकाणी ओळखून घेत आहे की मी कसा व्यक्ती आहे. ह्याच्यात महत्वाचा एक आत्मिक सिद्धांत असा आहे की देवाच्या पवित्राचे दर्शन जितके स्पष्ट आहे तितके आपल्याला पापाची जाणीव आपल्याला खोलपर्यंत करून देते. जितकं परमेश्वराचं पवित्रता परमेश्वराची आपल्या समोर स्पष्ट आहे तेवढे आपण काय आहोत याची जाणीव आपल्याला त्या ठिकाणी होत असते. तिसरा पॉइंट आहे की मनुष्याची तुटलेली अवस्था काय आहे. मनुष्य कसा आपल्या स्वतःला परिस्थितीमध्ये आणून दाखवतो की तो किती तुटून आहे, तो किती अशुद्ध आहे किंवा किती अनैतिक जीवन तो जगत आहे, नाही का. ह्याच्यासाठी आपण वाचू रोमकरास पत्र ह्याचा 7वा अध्याय 18 आणि 19 वचन. रोमकरास पत्र 7वा अध्याय चॅप्टर 7. हे आहे मनुष्याच्या अंतःकरणाची तुटलेली अवस्था. पौल आपल्याला इकडे सांगत आहे की त्याला जे चांगले करावेसे वाटत आहे तो ते करत नाही, पण जे चांगले ते तो करत नाही, पण जे वाईट आहे तो ते करीतो. आणि ह्या गोष्टीसाठी पौल काय करत आहे, स्वतः संघर्ष करत आहे की मी ही गोष्ट अयोग्य जीवन जगत आहे. कारण मनुष्याला चांगलं काय आहे ते सगळं समजतं. या संसारामध्ये आपण राहत असताना आपल्याला समजतं की खोटं बोलणं योग्य नाही तरी आपण खोटं बोलतो, चोरी करणं योग्य नाही आहे तरी पण आपण चोरी करतो. परंतु मनुष्याला हे समजत असताना पण तो त्या गोष्टी करत नाही. त्याला देवाची इच्छा सुद्धा माहित आहे की देवाची इच्छा कशी आहे की मनुष्याने ह्या भूतलावर राहताना कसं जीवन जगलं पाहिजे, परंतु तरी सुद्धा तो देवाची इच्छा पूर्ण करत नाही. आणि त्याला योग्य काय करायचं आहे हे पण समजते, परंतु ते योग्य तो करत नाही. आणि हा एक मनुष्याचा संघर्ष आहे की तो आपल्या ह्या पापासोबत काय करत आहे, संघर्ष करत आहे की जे मला चांगले करायचे ते मी तो करत नाही आणि जे वाईट आहे तेच मी ते करत आहे. कारण मनुष्याची इच्छा एकीकडे राहते आणि कृती एकीकडे राहते. आपण इच्छा चांगल्या करतो की मला चांगलं करायचं आहे, पण कृतीनं आपण काय करतो, काहीतरी चुकीचाच गोष्टी करून बसतो. कारण जे आपल्याला चांगलं करायचं आहे ते आपण करत नाही. आणि हीच गोष्ट रोमकरास पत्रामध्ये पाऊल आपल्या समोर मांडून दाखवत आहे
की मला जे चांगले करायचे आहे ते मी करत नाही. आणि हे पण एक आपल्या अंतःकरणाची, आपल्या सर्वसाधारण मनुष्याची काय आहे, अवस्था आहे, एक तुटलेली अवस्था आहे. चौथा पॉइंट आहे, पाप फक्त बाहेरची समस्या नाहीये, तर ती एक अंतःकरणाची समस्या आहे. पाप हे केवळ आपलं बाह्य नाही आहे, तर ते पाप आपल्या अंतःकरणात बसतं. ज्या वेळेला आपण कुठल्याही प्रकारचं पाप करतो आहे, तर त्याच्यासाठी आपण असा विचार करत नाही की जे माझ्या अंतःकरणामध्ये आहे त्याच्या थ्रू मी ही गोष्ट केली किंवा मी हे कार्य केले. परंतु व्यक्ती काय करतो, परिस्थितीला दोष देतो, नाही का. तो म्हणतो की परिस्थिती अशी घडली म्हणून माझ्याकडून चुकीची गोष्ट झाली, किंवा ह्या व्यक्तीने माझ्यासोबत असं वागला म्हणून मी त्यांच्याशी असं वागला, किंवा मग आपण म्हणतो माझा स्वभावच तसा आहे, मला रागच लवकर येतो, माझी वागणूकच तशी आहे, असं आपण परिस्थितीला दोष देतो. परंतु ह्या सर्व गोष्टी काय आहे, आपल्या अंतःकरणातच आहे. कारण बालपणापासून मनुष्याचे विचार कसे आहे, दुष्ट आहे, आणि आतमधूनच आपल्यामध्ये जन्मताच पाप आहे. म्हणून रोमकरास पत्रामध्ये आपल्याला आपली अवस्था दाखवून दिलेली आहे की आपल्याला जे योग्य करायचं आहे ते आपण करत नाही. कारण येशूने पण मार्क ह्याचा 7वा अध्याय 21 वचनामध्ये पण आपल्याला असं सांगितलं आहे की ज्या गोष्टी अंतःकरणात आहे त्याच मुखावाटे आपल्या बाहेर निघते, आणि जे अंतःकरणात आहे तेच आपल्याला काय करते, भ्रष्ट करते, आणि मनुष्याचं ते काय करते, नुकसान करते. म्हणून समस्या केवळ एवढीच नाहीये की समस्या काय आहे, आपल्या अंतःकरणात आहे. बाहेरच्या परिस्थितीवर ते म्हणजे अवलंबून नाही आहे, ते आपल्या अंतःकरणावर अवलंबून आहे. ज्या गोष्टी आपल्या अंतःकरणात आहेत त्याच गोष्टी आपण आपल्या मुखाद्वारे इतरांपर्यंत किंवा इतरांना आपण त्या बोलून त्या गोष्टी करत असतो. मग आपण पाहू 5वा पॉइंट, यशया आणि पाऊल दोघेही स्वतःची असमर्थता ओळखतात. या ठिकाणी आपण यशयाचं पण उदाहरण पाहिलं आणि पाऊलाचं पण उदाहरण पाहिलं. यशया ज्या वेळेला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येतो त्यावेळेला कशाची जाणीव झाली त्याला, तो कसा आहे, अशुद्ध ओठांचा आहे, नाही का. त्याला समजलं की तो अशुद्ध ओठांचा आहे. आणि पाऊल काय म्हणतो, मला माझ्यामध्ये चांगले काही वसत नाही, जे मला चांगले करायचे ते मी काय करत नाही. ज्या वेळेला ते दोघंही परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घेतला त्या वेळेला त्यांना काय म्हणजे समजलं की ते अशुद्ध व्यक्ती आहे, ते त्या ह्याचे नाहीये. आपण अजून उदाहरण पाहतो पेत्राचं, नाही का. पेत्रासोबत ज्या वेळेला येशू ख्रिस्त त्याच्यासोबत नावेत होते आणि ज्या वेळेला पूर्ण रात्रभर त्यांनी कष्ट केलं मासे पकडण्यासाठी, पण त्यांना एकही मासा मिळाला नाही. त्यावेळेला येशू त्यांना म्हणतो की नाव आतमध्ये घेऊन चला आणि जाळं टाका. आणि त्यावेळेला त्यांनी येशू ख्रिस्ताचं ऐकलं आणि त्यांनी तसं केलं, तर भरपूर मासे त्यांना मिळाले. आणि पेत्राला त्या ठिकाणी येशू ख्रिस्त समजला की तो काय आहे, नाही का. त्याला जाणीव झाली त्याच्या उपस्थितीची, आणि त्यावेळेला तो त्या ठिकाणी काय म्हणतो की प्रभू, मी पापी मनुष्य आहे, माझ्यापासून दूर निघून जा. तर ज्या वेळेला आपण त्याच्या उपस्थितीमध्ये राहतो त्या वेळेला आपल्याला काय होते, आपल्या अंतःकरणाची तुटलेली अवस्था किंवा आपण किती पापी आहोत हे आपल्याला त्या ठिकाणी प्रगट होते. यशाने काय बघितलं, देव कसा आहे, पवित्र आहे. आणि पाऊल काय करतो, त्याच्या अंतःकरणातल्या त्या गोष्टींसोबत काय करत असतो, तो संघर्ष करत असतो, है ना. पुन्हा बघू, माणसाची तुटलेली अवस्था ही आपला शेवट नाही आहे, तर ही देवाकडे जाण्याची एक काय आहे, सुरुवात आहे. ज्या वेळेला आपण पश्चाताप करतो, ज्या वेळेला आपण ह्या गोष्टीचा अनुभव घेतो की परमेश्वर कसा आहे, पवित्र आहे, तो माझ्या अपराधांची क्षमा करतो, या सगळ्या गोष्टींचा आपण अंगीकार करतो. परंतु ही सगळं गोष्ट शेवट नाही आहे, परंतु हा एक काय आहे, आपल्याला देवाकडं पुन्हा जाण्याचा एक मार्ग आहे. यशया 6 मध्ये आपण पाहिलं की त्याला कोणत्या गोष्टीचा तो काय म्हटला, हाय माझे आता काय झाले, वाईट झाले. परंतु ही घटना एवढ्यावरच संपत नाही. त्याने त्या गोष्टीचा स्वीकार केला की तो कसा आहे, वाईट आहे, तो अशुद्ध आहे, तो अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये तो राहत आहे. ही गोष्टीची त्याला जाणीव झाली, परंतु तो तेवढ्यावरच झालं का, तेवढ्यावरच सगळं स्टॉप झालं का, नाही. कारण नंतर आपण बघितलं यशया 6 याचा 6 ते 7 वचनामध्ये आपण पाहतो की एक स्वर्गदूत, एक सराफ त्या ठिकाणी येतो आणि त्या वेदी जवळचा कोळसा गरम असलेला ते इंगळ उचलून यशयाच्या जिभेला स्पर्श करतो. काय करते, यशयाच्या जिभेला त्या ठिकाणी स्पर्श करते. कारण यशयाचं काय गोष्ट होती की तो काय म्हटला की मी पापी ओठांचा मनुष्य आहे, अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे,
ही गोष्ट त्याचा प्रॉब्लेम काय होता, या ठिकाणी आपण पाहतो की तो अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. तसंच आपण वचन 6 आणि 7 मध्ये पाहतो की साराप येऊन वेदीवरचं इंगळ उचलून त्याच्या जिभेला स्पर्श करतो आणि त्याचं सगळं काय अशुद्धता काय करते, दूर करून टाकते. तसंच आपण ज्या वेळेला अंगीकार करतो की प्रभू मी ह्या प्रकारचा व्यक्ती आहे, ह्या प्रकारचं पाप माझ्यामध्ये आहे, असा जेव्हा आपण अंगीकार करतो त्या वेळेला परमेश्वर आपल्याला त्या गोष्टीतून बाहेर काढण्याचा, म्हणजे ते जी पण परिस्थितीला आपण म्हणत आहोत की प्रभू मी ह्या परिस्थितीमध्ये असा आहे, मी ह्या परिस्थितीमध्ये प्रभू असा आहे, परंतु आपण ज्या वेळेला त्या गोष्टीचा अंगीकार करतो त्या वेळेला परमेश्वर आपल्याला त्या परिस्थितीतून बरोबर बाहेर काढतो. जसं यशायाने अंगीकार केला, तो अशुद्ध ओठांचा आहे आणि परमेश्वराने त्याच्या ओठांना त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि त्याची सर्व अशुद्धतेतून त्याच्या दोषापासून त्याला काय केलं, परमेश्वराने दूर केलं ज्या वेळेला त्या गोष्टीचा त्याने अंगीकार केला. तर मला एवढं सांगायचं आहे की तो अंगीकार करणं आपल्याला आवश्यक आहे. फक्त अंगीकार करून सोडून देऊन पुन्हा त्या गोष्टीमध्ये जाणं योग्य नाही, पण अंगीकार करून ते सोडणं तेच परमेश्वरासाठी योग्य आहे. तसंच पुन्हा आपण पाहू की जे क्रूस आहे हे पवित्रतेच्या कृपेचा एक संगम आहे. कारण येशू ख्रिस्त आपल्या पापांसाठी, आपल्या अपराधांसाठी ह्याच्यासाठी स्मरण पावला की त्याने आपले दोष, आपले पाप स्वतःवर घेऊन आपल्याला काय करावे, दोष रहित करावे, आपल्याला पाप रहित करावे. कारण देव पवित्र आहे म्हणून तो पापाकडे दुर्लक्ष करू शकत नाही, परंतु तो तेवढाच प्रेमळ पण आहे म्हणून तो पाप्याला सोडून देत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताचा क्रूस आपल्यासाठी आला, कारण तो आपल्याला काय करतो, प्रेम करतो आणि परमेश्वराने त्याचं प्रेम असंच प्रगट केलं नाही का. क्रूसावरती आपल्याला या दोन गोष्टी दिसतात की देव पापाबद्दल किती गंभीर आहे. परमेश्वराने पाहिलं की मनुष्य पापामध्ये फसत आहे, पापामुळे त्यांचा नाश होत आहे, परंतु तो आपल्यासाठी एवढा म्हणजे गंभीर झाला की त्याने आपला एकुलता एक पुत्राला त्याने आपल्यासाठी पाठवलं. आणि देव तेवढाच प्रेमळ सुद्धा आहे की त्याने आपल्यासाठी आपल्या पुत्राला या जगात त्याने आपल्या पुत्राला पाठवलं. की त्या पापातून आपण काय व्हावे, स्वतंत्र व्हावे आणि त्या पापातून आपण मुक्त व्हावे. तसेच खरे पवित्र जीवन हे कुठून सुरू होते? खरे पवित्र जीवन हे असं आहे की मी चांगला आहे असं म्हणून सुरू होत नाही, तर ते इथून सुरू होते की ते कशी सुरू होते की मी तुझ्याशिवाय काहीच नाही प्रभू, हे आपण अंगीकार करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला यशया आणि पाऊल ह्याला या दोन्ही गोष्टीची जाणीव झाली त्यावेळेला म्हणजे प्रभूने त्यांचा त्या गोष्टींचा स्वीकार केला आणि प्रभूने त्यांना त्यांच्या त्या तुटलेल्या परिस्थितीतून, त्या तुटलेल्या अवस्थेतून परमेश्वराने त्यांना स्वतंत्र केलं, परमेश्वराने त्यांना स्पर्श केला आणि त्याच्यातून परमेश्वराने त्यांना काय केलं, सोडवलं. ह्याच्यासाठी आपल्याला देखील आपला अंगीकार करणं गरजेचं आहे की प्रभू आपल्याला त्याच्यातून काय करतो, स्वतंत्र करण्यामध्ये तो समर्थ आहे. आपली अशुद्धता, आपले पाप आपल्यापासून तो दूर करण्यामध्ये समर्थ आहे. निष्कर्ष हाच आहे की ह्या दोन्ही गोष्टींमधून ज्या पण आपण गोष्टी आता आपण पाहिल्या, यशयाचं जीवन पाहिलं आणि पावलाचं जीवन पाहिलं, ह्याच्यामधून आपल्याला एकच गोष्ट समजून येते की देव कसा आहे, पवित्र आहे आणि तो पाप्यांवरती काय करतो, प्रेम करतो है ना. त्याच्या उपस्थितीचा अनुभव तो आपल्याला देतो की जेणेकरून आपण त्याच्या उपस्थितीचा अनुभव घेऊन आपण त्या पापापासून काय व्हावं, दूर व्हावं. आणि दुसरी गोष्ट असं आहे की मनुष्य तुटलेला आहे, मनुष्य परिपूर्ण नाही आहे, परंतु ज्या वेळेला आपण त्याच्या उपस्थितीमध्ये येतो त्या वेळेला आपल्याला आपण काय आहोत ह्याची आपल्याला जाणीव होते. कारण चांगले करणे आपल्यामध्ये नाहीये, आपण त्या पापाबरोबर काय करत असतो, संघर्ष करत असतो आणि ह्या तुटलेल्या अवस्थेला परमेश्वर भरून काढण्यामध्ये समर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की ख्रिस्तामध्ये आपल्याला एक आशा आहे की तो म्हणजे जे पण आपलं तुटलेलं पण आहे हे आपली शेवट नाही आहे, तर देवाची कृपा आपल्याला क्षमा करते, देवाची कृपा आपल्याला शुद्ध करते आणि आपल्याला नवीन जीवन देते. ह्या तिन्ही गोष्टी ह्या संपूर्ण उतारामध्ये किंवा ह्या संपूर्ण वचनांमधून आपल्याला पाहायला मिळते की देव पवित्र आहे आणि आपण तुटलेला आहोत किंवा आपण त्याच्यासाठी अयोग्य आहोत याची जाणीव आपल्या त्याच्या उपस्थितीमध्ये आपल्याला होते. आणि एक गोष्ट अशी आहे की शेवट तेवढ्यावरच नाही, तर आपल्याला परमेश्वराने एक आशा दिली आहे की तुमच्यासाठी एक नवीन जीवन आहे,
तुमच्यासाठी पापांची क्षमा आहे आणि तुमच्यासाठी शुद्धता आहे. कारण यशाला अनुभव झाला की तो अशुद्ध होता, परंतु देवाने त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि त्याला शुद्ध केलं. आणि पौलाचा अनुभव असा होता की तो कसा आहे, म्हणजे संघर्ष करत येतो आपल्या जीवनात, नाही का, की चांगल्या गोष्टी त्याला करायच्या पण तो त्या करू शकत नाही. हा दोघांचा पर्सनली व्यक्तिगत तो अनुभव होता. परंतु देवाने त्यांना ह्या सगळ्या संघर्षातून काय केलं आहे, त्यांना बाहेर येण्यासाठी परमेश्वराने त्यांना सहाय्य केलं आहे. तर शेवटचं म्हणजे मला एकच सांगायचं आहे की देवाची पवित्रता आपले तुटलेले पण उघड करतेच, पण त्याचीच कृपा आपले जे पण तुटलेले पण आहे किंवा आपली जी पण पापी अवस्था आहे त्याला काय करते, ते भरून काढते आणि आपल्याला नवीन पुन्हा त्याच्या योग्यतेने जगण्यासाठी आपल्याला तो काय करते, सहाय्य करते. आणि म्हणजे मला असं वाटते की मी जे वचन तुमच्यापर्यंत सांगितले ते तुम्हाला प्रभूने सहाय्य केलं असेल समजण्यासाठी. त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देते आणि इथे माझे म्हणजे बोलणं मी समाप्त करते. आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो राजा, तुझी स्तुती आणि तुझं गौरव करतो परमेश्वर पिता. तुझे पवित्र वचन राजा समजण्यासाठी आणि बोलण्यासाठी पवित्र पिता तू आम्हाला सहाय्य केलंस. तुझे आभार आणि तुझे उपकार मानते राजा. आम्हा प्रत्येकाचं जीवन राजा तुझ्या हातात समर्पित करतो प्रभू. तुझ्या योग्यतेचं जीवन जगण्यासाठी स्वर्गीय पिता तू आम्हाला सहाय्य कर आणि मदत कर राजा. धन्यवाद देते राजा. आमची प्रार्थना तू ऐकलीस, तुझे आभार मानते. प्रार्थना येशूच्या नावात केले म्हणून राजा. आमेन.